संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे, पण यावेळी चर्चा फक्त सरकार कोणतं विधेयक आणणार यापुरती मर्यादित नाही. एकीकडे राम मंदिरातील कथित दानपेटी चोरीचा मुद्दा, दुसरीकडे नीट पेपरफुटी, इथेनॉल या धोरणावरून निर्माण झालेला वाद, सोनम वांगचुक यांचं आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्था. विरोधकांनी सरकारला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित एक महत्त्वाचा प्रश्नही अजून अनुत्तरित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट NDAमध्ये येणार का? आणि जर भविष्यात परिसीमन किंवा इतर महत्त्वाची घटनादुरुस्तीची विधेयके आली तर त्यांची भूमिका नेमकी काय असेल? या अधिवेशनात सरकार विरुद्ध विरोधक यांच्यात नेमका संघर्ष कशावर होणार आणि त्याचे पुढचे राजकीय परिणाम काय असू शकतात याचाच सविस्तर उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस उजाडला आणि दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं. प्रत्येक अधिवेशनाला काही ना काही महत्त्वाचे मुद्दे असतात, पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण सरकारकडं विधेयकांचा अजेंडा आहे तर विरोधकांकडं मुद्द्यांचा डोंगर आहे. त्यामुळे या अधिवेशनात कायदा मंजूर करण्यापेक्षा राजकीय वातावरण कोण आपल्या बाजूने वळवतं याची जास्त चर्चा होणार आहे. मोदी सरकारनं या अधिवेशनात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंबंधीचे विधेयक, संविधान आणि राष्ट्रगीताच्या अपमानाशी संबंधित दुरुस्ती तसेच इतर काही महत्त्वाची विधेयके संसदेत मांडण्याची तयारी केली आहे. सरकारचा प्रयत्न स्पष्ट आहे. विकास, प्रशासन आणि कायद्यातील सुधारणा या मुद्द्यांवर चर्चा व्हावी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या वादांऐवजी विधेयकांवर लक्ष केंद्रित व्हावं. मात्र विरोधकांचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांचं म्हणणं आहे की देशात अनेक गंभीर प्रश्न आहेत आणि यांची उत्तरं सरकारनं संसदेत द्यायला हवीत. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी ही विरोधी पक्षांना केली आहे. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानपेटी चोरीचं प्रकरण. समाजवादी पक्ष हा मुद्दा जोरदारपणे संसदेत उपस्थित करणार आहे. केवळ आरोप करून थांबायचं नाही तर SIT अहवाल सार्वजनिक करावा आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. हा मुद्दा केवळ एका मंदिरापुरता मर्यादित राहत नाही, कारण राम मंदिर हा भाजपच्या राजकारणाचा भावनिक आणि वैचारिक केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे विरोधकांना वाटतं की या विषयावर सरकारला बचावात्मक भूमिका घ्यावी लागू शकते. सरकारकडून या आरोपांना कोणतं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरा मोठा मुद्दा आहे नीट आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटी. गेल्या काही वर्षात विविध राज्यांमध्ये पेपरफुटीच्या घटनांनी लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत केला आहे. विरोधकांचा आरोप आहे की परीक्षा व्यवस्था सुरक्षित ठेवण्यात सरकार अपयशी ठरत आहे. पण सरकारचं म्हणणं आहे की दोषींवर कारवाई सुरू आहे आणि परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. पण संसदेत हा विषय भावनिक स्वरूपात मांडला जाण्याची शक्यता आहे, कारण हा थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे. यानंतरचा मुद्दा म्हणजे इथेनॉल धोरण. सरकार गेल्या काही वर्षापासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवण्यावर भर देत आहे. यामागे आयात होणाऱ्या इंधनावरील अवलंबित्व कमी करणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा उद्देश सांगितला जातो. पण विरोधकांचा आरोप आहे की या धोरणाचा हा परिणाम अन्नधान्य, पाण्याचा वापर आणि काही उद्योगांवर होत आहे. त्यामुळे हा केवळ आर्थिक विषय राहिलेला नाही तर शेतकरी, उद्योग आणि पर्यावरण या तिन्ही बाजूंनी त्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचाही मुद्दा संसदेत गाजण्याची शक्यता आहे. लडाखच्या प्रश्नांवरती त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर चर्चा निर्माण झाली आहे. विरोधक या माध्यमातून सरकारला विचारणार आहेत की आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे. अशा प्रकारचे प्रश्न संसदेत अनेकदा प्रतिकात्मक असतात, कारण त्यातून सरकारची प्रतिमा आणि संवादशैली दोन्हींची परीक्षा होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई आणि कायदा सुव्यवस्था हे मुद्दे तर प्रत्येक अधिवेशनात असतातच, पण यावेळी विरोधक त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा दावा असा आहे की देशातील सामान्य नागरिकांवर परिणाम करणारे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत आणि त्यावर सरकारने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. याच अधिवेशनात काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी पक्षांतर विरोधी कायद्यावर चर्चा व्हावी म्हणून काम रोको प्रस्ताव दिला आहे. हा मुद्दा वरवर पाहता तांत्रिक वाटत असला तरी त्यामागं मोठं राजकारण आहे. गेल्या काही वर्षात अनेक राज्यांमध्ये पक्षांतरामुळे सरकार बदलली. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. त्यामुळे पक्षांतर कायदा अधिक कडक करावा का हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की निवडून आलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्यासाठी कायद्यात बदल आवश्यक आहेत. आता इथेच महाराष्ट्राचं राजकारण या राष्ट्रीय चर्चेशी जोडलेलं दिसतं, कारण अधिवेशन सुरू झालं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाबाबत अजूनही अनेक राजकीय चर्चा सुरू आहेत. ते NDAमध्ये सहभागी होणार का की ते इंडिया आघाडीसोबतच राहणार? अधिकृतरित्या कोणताही निर्णय झालेला नाही, पण दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत या चर्चांनी जोर धरला आहे. याचाच संबंध पुढे परिसीमन आणि घटनादुरुस्तीच्या संभाव्य राजकारणाशी जोडला जात आहे.
भविष्यात जर लोकसभा मतदारसंघाच्या परिसीमनासारखे किंवा व्यापक घटना दुरुस्तीची गरज असलेले विषय जर संसदेत आले तर सरकारला आवश्यक राजकीय पाठिंबा किती मिळणार हा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रादेशिक पक्षाचं महत्त्व वाढतं. शरद पवार गटाची भूमिका काय असेल याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र आजच्या घडीला कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे या चर्चांकडे राजकीय शक्यता म्हणून पाहणं योग्य ठरेल. दरम्यान संसदेबाहेरही वातावरण तितकंच तापलेलं आहे. जंतर मंतर परिसरात विविध आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे संसद भवन परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. अनेकदा संसदेतील चर्चा आणि संसदेबाहेरील आंदोलने यांचा एकत्रित परिणाम राजकीय वातावरणावर होत असतो. या अधिवेशनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही नवीन राजकीय घडामोडी. पश्चिम बंगालच्या राजकारणात पुढे आलेल्या नव्या पक्षाचे प्रतिनिधी संसदेत पहिल्यांदाच दिसणार आहेत. काही नवीन खासदार शपथ घेणार आहेत. त्यामुळे केवळ सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्षच नाही तर नव्या राजकीय समीकरणांकडेही देशाचं लक्ष असेल. एकूण पाहिलं तर या अधिवेशनात सरकारकडे विधेयकांचा कार्यक्रम आहे तर विरोधकांकडे सरकारला अडचणीत आणणारे अनेक मुद्दे आहेत. कोणता मुद्दा जास्त प्रभावी ठरेल हे संसदेतील चर्चेनंतर स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, या अधिवेशनात फक्त कायदे मंजूर होणार नाहीत तर 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या दिशेने राजकीय कथानकही तयार होण्यास सुरुवात होऊ शकते. संसदेतील प्रत्येक भाषण, प्रत्येक आरोप आणि प्रत्येक उत्तर याकडे पुढच्या राजकीय समीकरणाच्या नजरेतून पाहिलं जाणार आहे. आणि त्यामुळेच आता सर्वात मोठा प्रश्न उरतो, सरकार आपल्या विधेयकांचा अजेंडा पुढे नेण्यात यशस्वी होईल की विरोधक आपल्या मुद्द्यांनी संपूर्ण अधिवेशनाचं राजकीय केंद्र बदलून टाकतील. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या नव्या समीकरणांचा या राष्ट्रीय राजकारणावर पुढे काही परिणाम होणार का याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात संसदेतील प्रत्येक घडामोडीतून मिळणार आहे. तुमच्या मते या अधिवेशनात सर्वात मोठा आणि प्रभावी मुद्दा कोणता ठरणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.